काय रे, येते ना आनंदी? नाही. का नाही येते आई? अगं बाळा, तिला काम आहेत म्हणून नाही जमलं तिला म्हणाल. अरे दादा, पण तू सांगितलंस का? आम्ही सगळे आहोत. पाटकर काका काकू पण आलेत, हे पण सांगितलंस का? सगळ्यांना सॉरी म्हणाली आहे आणि म्हणाली सगळ्यांनी खाऊन घ्या. आई असं कसं म्हणाली? तिला तू सांगितलंस का मी वाट बघते तिची? सांगितलं, तूच वाट बघतेस असं मी तिला सांगितलं. तर म्हणाली काम आहे, काय करणार, नाही यायला जमणार. आता काय करणार म्हणजे? मी घेऊन येते तिला. बाळा असं कसं? आनंदी काम करते की नाही, आणि तूच म्हणाली होतीस की ती काम करत असताना आपण कोणीही तिला डिस्टर्ब करायला जायचं नाही, हो की नाही? तेव्हा येईल ती. आपण हे खाऊन घेऊया. तिच्या वाटणीचा ठेवूया, आपण सुरू करू. सावकाश हा आई, गरम आहे. बाबा, आई घ्या ना तुम्ही सुद्धा प्लीज. हो. चिंगी, तुझ्या आवडीचा चीज पिझ्झा आहे. तो चीज पिझ्झा मला स्वतःला खाता येत नाही, तुम्हाला शिकवायचं आहे. कारण ते मी खायला लागलो ना की ते चीज सगळं सांडतं. काय काम केलंय? आनंदी, इकडे तर कसलंच काम दिसत नाहीये. इकडेही काही नाहीये. हो ना, इथे कुठेच काही काम दिसत नाहीये. खरं आहे. आणि म्हणते मी काम करते, होय रंग पण सुकलेले आहेत, काही दिसत नाही रंगकाम तिचं. आणि पाटकर ही मशीन आहे, पण ही मशीन काही सुरू नाहीये बघा. हे वरच आहे ना जोडलेलं. बंदच काय? दिसते. आणि मग काय बोलते ही? बरं, हे जे चित्र लटकवण्याचं काही स्टँड आहे ते चित्रही दिसत नाही. मग काय कसलं काम? ताई, म्हणजे एकंदरीत इकडे कामाचा कसलाच रागरंग दिसत नाही. आता म्हणून मी तुला विचारते की कसलं काम करत होतीस, बोल. आणि तू जरी कसलं काम करत असशील तरी ते आमच्या सगळ्यांपेक्षा महत्वाचं आहे का? आणि आई, तुला माहितीये का, आम्ही ना वरती पिझ्झा खात होतो, पण मज्जाच येत नव्हती, म्हणून मी तुझ्यासाठी इथे पिझ्झा घेऊन आली. हो, तुझ्याशिवाय पिझ्झा पार्टीला कसली मजा. मग म्हंटल तुला इथेच आणून पिझ्झा खायला घालावा. चल बस. मी कुठे बसले? अहो, चल, हट्ट नाही करायचा. चल उठ, चल 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 चल, आईला काम करू दे. हा, उठ, चल 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 गुड चल. नाईट. ओके, चल 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 चल, चला चला चला. आनंदी, चला. जागत बसू नकोस, लवकर झोप. हा, गुड नाईट. गुड नाईट. वर्षा, याला घेऊन जा. चिंगू, शहाणी मुलगी ना. चल. काय झालं बाबा? आनंदी, हे जे काही चाललंय ना ते बरोबर नाहीये. राघव चिडलाय कशावरून ते तुम्ही दोघेही सांगत नाही आहात. नाही, आता ते चिडणं एका बाजूला ठेवलं आपण, पण आपली बायको 2 दिवस घराबाहेर आहे
याचंही त्याला काही वाटत नाही. म्हणजे आम्ही सगळे तुला भेटायला आलो, पण तो आला नाही. मी तुला रमासारखी म्हणतो, पण रमात आणि तुझ्यामध्ये मूलभूत फरक आहे. रमानं त्याला घराबाहेर काढलं असतं, पण स्वतः घराबाहेर गेली नसती. ती कदाचित तेच आवडत असेल त्यांना. नाही, मला माहिती आहे तू त्याच्याशी काही बोलणार नाहीस, त्याला कसला जाब विचारणार नाहीस, कारण तू तशी नाहीयेस. तू सगळा त्रास स्वतः सहन करशील आणि तुला होणारा हा त्रास मला सहन होत नाहीये. म्हणून मी आता राघवशी जाऊन बोलतो, त्याला सांगतो की हे चालणार नाही म्हणून. त्याला चांगला धमस देतो मी, मग बघूया तो कसा काय वागतो ते. नाही नाही बाबा, मी घालवेन यांचा राग. खरंच तुम्ही असं बळजबरीने चिडून यांचा राग घालवणार असाल तर तसं नकोय मला. या सगळ्या प्रेमाचं मूळ हे रमाते. त्यांच्याशिवाय माझ्या कुठल्याही नात्याला काही अर्थ नाहीये. मी जरी गेले ना घरी रमाताई आणि हट्टाने प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला तर मी तुटत जाईल यांच्यापासून. म्हणून त्यांच्या जवळ राहून तुटण्यापेक्षा त्यांच्यापासून लांब राहून ना रमाताई मी ते प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करेन. आता माझ्यासाठी प्रेम काय माहितीये का रमाताई? मी यांना डबा देते ना ऑफिसला जातं तेव्हा, हे जेव्हा घरी येतात आणि तो डबा व्यवस्थित संपलेला असतो ना, ते माझ्यासाठी प्रेम. हे ऑफिसमधून दमून येतात ना रमाताई आणि घरात येता बरोबर आनंदी म्हणून हाक मारतात, त्यात मला खूप समाधान मिळतं आणि त्यात मला प्रेम दिसतं. हे प्रेम नाही ना मिळालं रमाताई मला तर आपल्या घरात माझी घुसमट होत राहील. तुम्ही नका आग्रह करू रमाताई, ह्यांच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. मी हात जोडते, या तुम्ही आता, मी आहे इथे. आणि असंही हे वाट बघत असतील ना आता तुमची, मी झोपते आता. कसली शिक्षा राघव? कुठल्या चुकीची शिक्षा? ती जे काही बोलू पाहते ते सुद्धा तुला ऐकून घ्यायचं नाहीये. आतापर्यंत इतक्या केसेस लढलास तू, कुणावरती अन्याय होऊ नये असं तुला वाटतं ना? मग आता स्वतःच्याच घरात स्वतःच्या बायकोवरती अन्याय करतोयस राघव. याच्याने कुणाला न्याय मिळणार आहे? मिळणार आहे ते फक्त समाधान, आणि ते तुला. तुझा राग, तुझा अहंकार सुखावल्याचं समाधान, आणि ते मला मान्य नाही. राघव, मी आता जे काही बोलतेय ना ते आनंदी शिवाय तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्यातला दुआ आहे ती. तू म्हणतोस ना आपल्याला दूर ठेवलं तिने, पण आपल्याला एकत्र आणणारी आनंदीच आहे. तिच्यामुळे आपण पुन्हा एकदा भेटू शकलो. राघव, आनंदीचे आपल्यावरती अनंत उपकार आहे, आणि तू चुकीचं वागतोयस तिच्याशी. माझ्यासाठी तिच्याशी हे असं वागू नकोस. काय ग, कसला आवाज आला? अगं बाई, हे काय? अरे रे रे रे, काय ग हे सांडून ठेवलंस? 2 घोट चहाची अपेक्षा होती तुझ्याकडनं, सांडवले सगळे तांदूळ, केला पसारा. आई, तू मलाच का बोलतेस ग? सकाळी उठल्यापासून सगळं आवरतेय मी. काल रात्रीची भांडी ही बघ, ही अजून घासायची पडलीत. त्या चिंगीला मुश्किलीने तयार करून शाळेत पाठवलंय मी. ऑफिसला सांगितलंय की मी लेट येते म्हणून, आणि हे सगळं करत बसलीये. वर तू मलाच बोल. अगं माझी आई गुडघे नाही काम करत माझे, म्हणून मी नाही उठले जाग्यावरून. आई, जरा मदत कर ना, मी चहा करून देते तुला. बाळा, तू चहाचा आमिष लाग दाखवशील, गुडघ्यांचं काय करू सांग मला, काय करू? मला बघा उभं पण नाही राहत. आई, कर ना ग मदत, तुला तेवढाच लवकर चहा मिळेल. कर मदत, हा प्लीज. काय कसं म्हणजे मला
काय आनंदीला फोन कर ना. आई तिने नाही सांगितलंय ना? हा पण तरी पण सांग ना. गळ घालूया ना आपण तिला. ये म्हणा बाई, आईने सांगितलं म्हणून सांग. कर फोन कर. आई अगं कर फोन कर. मी करते ते. दे दे दे. मी प्रयत्न करते झाडण्याचा कसा तरी. देवा. आपली चिंगी कुठे आहे? ती गेली शाळेत. घे पाय माझे. हे चिंगीच्या शाळेत द्यायचं होतं. आज प्रोजेक्ट होता तिचा. मी करते ताई. अगं राहून दे. उकळला का ग? हो. आई चहा देते हा. हा बघ उकळला असं. मी येते हा आनंदी. हो येते. हो ये. झाला का ग चहा? झालं. नाही ग, आज खरं चहा मिळेल. रोज गरम पाणीच पीत होते. ब्रेड बटर देतेस का ग? हो देते. वा वा वा. आय एम सॉरी, म्हणजे मी अशा होममेड वस्तूंचा बिझनेस करतो. त्यात तुमचाही फायदा आहे. आणि तसंही तुम्ही 500 गुड्या बनवल्यात, त्यातल्या फक्त 30 हव्यात. एवढ्या गुड्या? हा, त्याचे 30,000 रुपये होतील. माहितीये मला, रेवाने सांगितलं मला. तीस पीस आहेत ना की संपले? नाही म्हणजे रेवा म्हणाली होती की आईने कुठलंही प्रोडक्ट केलं की ते आधी सोसायटीमध्येच संपतं. संपले म्हणून आईचा गोंधळ झाला. पण आई बनवेल 30 पीस. नाही, कळतंय मला की पाडवा 2 दिवसांवर आलाय, पण तुम्ही बनवून देऊ शकाल का मला 30 पीसेस? काय, मी अशी कामं कधी घेतली नाहीये. म्हणजे आई छोट्या ऑर्डर घेत नाही असं म्हणायचं आईला. ते आई ना 1000 पीस, 2000 पीस, 3000 पीस असे बनवते. हो ना आई? नाही म्हणजे तुम्ही थोडा विचार केला तरी चालेल, कारण माझा एवढा मोठा बिझनेस नाहीये. मला फक्त 30 पीसेस हवे. फक्त ते लवकरात लवकर कळवा म्हणजे बरं होईल. काय वेळ नाहीये ना. तसं मला दुसरीकडे विचारायला. खरं तर गुढी कुठेही मिळू शकेल, पण तुम्ही बनवलेली गुढी कुठेही मिळणार नाही. म्हणून प्लीज जमलं तर बघा आणि कळवा मला. हे माझं कार्ड.
थँक्स रेवा. आई, याला बिझनेस म्हणतात. हा असा एक माणूस आपल्या दारात येतो, मी तुझ्यासाठी जी वस्तू बनवली त्याला ती आवडते आणि तुम्हाला ऑर्डर देतो. 30,000ची ऑर्डर चिंगी, असं थोडी असतं बाळा. अगं पण तू एवढं छान छान करतेस ना तयार. हो पण अशा वस्तू विकल्या नाहीये मी चिंगी, मी आवड म्हणून करते, आपल्या माणसांसाठी करते मी. मग आता बिझनेस म्हणून कर. ते नंतर बघूयात आपण. नंतरला अंतर. काय बोललीस? अगं म्हणजे ते आई, सोसायटीचे मोठे काका आहेत ना, त्यांना असं म्हणताना मी ऐकलं होतं. पण ते सगळं सोड, तू ऐक ना आई. हा ना चांगला चान्स आहे आई. आई तुला माहितीये, शाळेत सगळ्यांना माहितीये का रेवाच्या आईला काय काय बनवता येतं. तर मी फक्त तुझं प्रमोशन करते, दॅट्स इट. तू फार विचार नको करू आई. हो म्हणून टाक त्यांना. हो बाळा, पण एवढं सगळं कसं करणार आहे मी? तुझ्या प्रोजेक्ट साठी एक बनवली मी, पण एवढ्या 2 दिवसात 30 गुड्या नाही ग शक्य. अगं काही नाही ग, जमेल तुला. एवढं सगळं काम तू घरात करतेस की नाही? तू पण करशील आई. फोन कुठे ठेवला मी? तिथे कुठे शोधते? इथे. लवकर कर फोन. 8 9 8 8 कडाय. नाही, रिंग गेली. हॅलो, हा नमस्कार, मी चिंगीची रेवाची आई बोलते. ते तुम्हाला गुड्या हव्यात ना बनवून? मिळतील. हा, मी देईन तुम्हाला गुड्या बनवून, अगदी वेळेत देईन. हा हो हो. ऑर्डर मिळाली, पहिली ऑर्डर मिळाली. वा 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 आनंदी, तुला काम मिळालंय. आता त्यातनं तुला आनंद मिळणार, पैसे मिळणार, सगळ्याची नव्यानं सुरुवात होणार. खरं सांगू आनंदी, या पाडव्याला तू तुझ्या नवीन आयुष्याची गुढी उभारणार आहेस. अभिनंदन. थँक्यू. ऑर्डर मिळाली. खूप काम बाकी आहे माझं. की बाय, माझी पहिलीच ऑर्डर आहे. मी त्यांना वेळेत नाही दिलं हे सगळं तर माझं पुढे काही होणार नाही. का? कसं होणार नाही? आई, अगं तू हुशार आहेस, तुझ्या हाताला वेग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू सगळी कामं प्रामाणिकपणे आनंदाने करतेस. आई बरोबर आहे सगळं, पण घड्याळ्याच्या ठोक्यांचं काय करू मी? त्यांना मागे पाडायचं आपण. सांग काय करू मी? नाही आई, तुम्ही कशाला काय करता? तुम्ही इथे बसा फक्त. अगं त्यात काय आहे? तसं बघायला गेलं ना तर हल्ली मला दुपारची झोपच येत नाही, त्यामुळे माझा सुद्धा वेळ जाईल आणि तुलाही थोडी मदत होईल. सांग ना काय करू मी? खरंच? हा खरंच? अगदी खरं. हे ठेवा. हा हे बघा, हे कापड आहे ना, हा हे असं इथून असे कापायचंय का? हा मग मी कुंड्यांचं काम पूर्ण कर. चालेल चालेल. हा ही घेऊ? हो ती घ्या. नाही, काही म्हणालात तुम्ही, ऐकलं मी माझ्या कानाने. कुठे काय काम करतोय मी, काही नाही बोललो. बाई 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 बाई, तुम्ही काम करता का? हा? तुम्ही नका लक्ष देऊ यांच्याकडे. मी कशाला लक्ष देते? मला काही दुसरी कामं नाहीत का ह्यांच्याकडे लक्ष देण्याशिवाय? मी म्हटलं मला हे छान दिसतंय, इथे बसलात तुम्ही, हे एवढं सुंदर सुंदर काय काय करताय. आनंदी, इथेच आणतेस का चहा? मी बसते इथेच, जा बाळा जा. ठीक आहे आई, बसा तुम्ही इथे, मी चहा घेऊन येते. हा ऐक ऐक, मी काय म्हणते, नुसती बसले तर टोमण्यावर टोमणे बसतील, त्यापेक्षा माझ्या गुडघ्याला सोसेल असं बारीकसं काम दे बाळा मला, ते करत बसते मी. आई एक काम करा, तुम्ही सुईमध्ये धागा होऊन ठेवा. एवढंच ना? डोळ्यांवर ताण आला तर गुडघे दुखत नाहीत ना? काहीतरी काय बोलताय तुम्ही? पाटकर, याला सुई म्हणतात.
सगळे इथेच आहे? हे काय करताय? आम्ही ना जिम्मा फुगडी खेळतो अगं. आता भसफुगडी चालू आहे, येते खेळायला. काय गाई उगाच काहीतरी बोलते. ही पण सांगा ना काय करताय काय? अगं आम्ही कामाचा आनंद घेत घेत काम करतोय म्हणून हसतो एवढे. अच्छा, करा करा, आनंद घेत घेत काम करा. पण मला काही काम सांगू नका बाई, मी ना खूप दमली आज. दमलीस ना तू? हो, तू अशीच बसून राहा. चालेल ना? हा ठीक आहे. ताई बसा तुम्ही. मी सगळ्यांसाठी चहा आणते. हे बघा, हे ना असं आहे हिचं. काम करायचं नाही म्हटलं ना तरी हिला बघून कामाचा उत्साह येतो. चला मी पण करते. मला सांगा मी काय करू? तुला काम हवं ना? हा. ठीक आहे, हे सगळं काम पकड. हे जे असं केलं ना आम्ही असे तयार, तसं ह्याचं तयार कर. घे ठीक हे आहे. याचं का? ह्याला ह्या द्या. पट्ट्या आधी जोडायच्या. आनंदी, खूप एन्जॉय करतेस ना हे काम? पण आता थांबू नकोस हा. आता हे गुड्यांचं काम संपलं ना की नवीन काम सुरू कर. मी तुला सांगू का, तू ना नेकलेसचं डिझाईन तयार कर. खूप छान करशील तू. मी ऑफिसला जाते ना तिकडे घेऊन जाईन. मी तिकडे मार्केटिंग करीन. तेवढं तरी नक्कीच जमेल मला. तेवढं तरी वर्षात अहो किती मदत करताय तुम्ही मला. आता दिवसभर काम करता तुम्ही आणि आज घरी आल्यानंतर मला माझ्या कामात मदत केली. खूप करता तुम्ही माझ्यासाठी खरंच. हो, पण तुझ्या एवढी एक्सपर्ट नाहीये ना मी. झोप येते ना तुम्हाला? हा, नाही नाही. ठीक आहे, जागरणाची सवय नाही तुम्हाला, माहितीये मला. अगं नाही ग. मी ते एकटी बसून राहणार, मला झोप येईल की नाही असं वाटतंय ना तुम्हाला, म्हणून इथे सोबतीला बसलायत ना? अगं नाही, सहज बसले मी. माहितीये मला वर्षाताई, तुम्ही कायम माझ्या सोबत असतात. खरंच दिवसभर इतकं काम करतात, दमत असाल ना तुम्ही. स्वतःची काळजी घ्यायला हवी तुम्ही. बरं एक काम करा, तर जा बरं झोपा, मी पण झोपते. अगं पण तू कुठे झोपशील? इथे सोफ्यावर. या घरातलं ना कुणीतरी या सोफ्यावर झोपतच. या सोफ्यावर झोपल्यावर कसं वाटतं मला माहितीये. आपल्या घरात राहून सुद्धा ना आपल्या घरात आपण नाही होत असं वाटतं. ते काही नाही आनंदी, तू चल उठ, आपण दोघी आई बरोबर झोपू. आईच्या खोलीत चल. वर्षाताई खरंच झोपते मी इथे. अगं हे बघा, सकाळी माझी बरीच कामं असतात, मला लवकर उठावं लागतं. मी इथे झोपते खरंच. बरं ठीक आहे, पण तुला झोप लागली नाही तर लगेच मला उठवायला ये. ती वेळच येणार नाही वर्षाताई. मी इतकी दमलीये ना आज की पडल्या पडल्या झोप येणार आहे मला. खरं सांगू, मला सुद्धा पडल्या पडल्या झोप लागणार आहे. ते मगाशी काही विचारायचं होतं तुम्हाला. हा, ते ऑफिसमध्ये पूजा आहे आणि सगळ्यांच्या बायका येणार आहेत. तर आमचे साहेब म्हणत होते तूही यावंस, असं तुला जमणार असेल तर. हे पाय माझे. काय झालं? हो, आधी तरी सांगायचं तुम्ही मला. आता ती गुड्यांची ऑर्डर घेऊन ठेवली आहे ना मी. किती वेळ लागेल याचा अंदाजच येत नाहीये मला. नाही, मला आवडलं असतं तुमच्यासोबत ऑफिसमध्ये यायला. मी प्रयत्न करते, पण तुम्ही. काही हरकत नाहीये, मी काहीतरी कारण सांगेन तिकडे. हो. आई, ऐकलं मी सगळं. का नाही म्हणालीस ना? जायचं होतं ना, तेवढंच बोलणं झालं असतं, भांडण मिटायला मदत झाली असते बाळा. ती ऑर्डर महत्वाची वाटली का तुला? आनंदी, आयुष्यात कशाला महत्व द्यायचं हे तुला समजलं पाहिजे. करिअरच्या नादापायी आपल्या संसाराची वाट लावू नकोस. आई, मलाही आवडलं असतं ना यांच्यासोबत जायला, पण त्या गुढ्या आता कोणाच्या तरी घरात उभ्या राहणार आहेत नाही. आणि ज्या माणसांच्या घरात त्या गुढ्या जाणार आहेत, त्या माणसांचा आनंद माझ्या आनंदासाठी मी का बाजूला ठेवू आई? आता मी ही जबाबदारी घेतली आहे ना, तर ती पूर्ण पण करायला हवी. माझं कर्तव्य आहे ते आता. आई, मला खरंच आवडलं असतं यांच्यासोबत त्यांच्या ऑफिसमध्ये जायला. नाही, बघते मी काम पटापट संपवण्याचा प्रयत्न करते, मग जाते वाटलं तर. बघ, ऑर्डरी काय ग, आता एक मिळालीच तुला, 100 मिळतील. पण
घरातली नाती सांभाळावी लागतात. कामाच्या पायी आपल्या संसाराला देशोधडीला लावू नकोस म्हणजे झालं. वा, स्टुडिओ छान सजवलाय. थँक्यू. ह्या तुमच्या 30 गुढ्या. बर, आनंदी, पैशाचं काय करायचं माहितीये ना? आयत्या वेळी ऑर्डर दिली होती म्हणून पैसे जास्त देणार आहे मी. नाही हो, आपलं जेवढं ठरलं तेवढंच द्या तुम्ही. अहो ताई, तुमच्या मेहनतीचे आहेत ते, यांच्या बोलण्यावरनं नाही देणार आहे मी. नंदू, तू? अरे किती वर्षांनी भेटलास? वर्षाताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे मी शिवानंद गावडे. ते कॉलेजवरच्या आय कार्डचं नाव आहे. ए आनंदी, मी याला कॉलेजमध्ये ना नंदूच म्हणायचे. काय रे नंदू? आणि तुमची पण कॉलेजची सवय गेली नाही अजून. तू म्हण. तुझी पण कॉलेजची सवय गेली नाही अजून. कुठली? भांडणाची. नंदू, समोरच्याला बोलायची संधीच देत नाहीत या. ही जशी आजही फोनवर दिली नाही यांनी. ए नंदू, काय बोलणार होतास रे तू? हा, उलट इथे येऊन बसला असतास माझ्या बहिणीच्या डोक्यावर. मी होते म्हणून नशीब. वर्षाताई, आता असू द्या ना. आता असू देत काय असू देत, याला चांगली ओळखते मी. कॉलेज मधला मित्र आहे माझा हा. काय रे नंदू? शिवानंद. पण मी नंदूच म्हणणार. आनंदी, कॉलेजची 4 वर्ष हा माझ्याशी बोललाच नाही. नंतर शेवटच्या 3 महिन्यात आमची मैत्री झाली. खूप हुशार होता ना अभ्यासात. याच्या नोट्स हव्या होत्या मला, म्हणून मीच मैत्री केली याच्याशी. पण तू अजून तसाच आहेस रे नंदू. तुम्ही पण तशाच आहात अजून. तू पण तशीच आहेस अजून. पण इथे अशी भेटशील असं वाटलं नव्हतं. का घाबरलास मला बघून? मी कशाला घाबरू? इथे कामासाठी आलो होतो. मग झालो का? हो मिळाली ऑर्डर? हो मग आता? हो, थँक्स. ए नंदू, नुसतं थँक्स चालणार नाही हा. आता आनंदीचं छान प्रमोशन झालं पाहिजे. सगळ्यांना कळलं पाहिजे आनंदी बद्दल. नक्कीच. पण एवढ्या वेळेत आणि एवढं छान काम होत असेल तर प्रमोशन व्हायलाच हवं. के बाय माझे. हा, अहो, गुढीबद्दल सांगायचंच राहिलं. थांबा. आपण नेहमी जी गुढी उभारतो त्यातली कुठलीही गोष्ट वाया जात नाही. म्हणजे जसं तांब्या झाला किंवा साडी झाली, त्याचा उपयोग आपण करतोच ना. पण ह्या गुढीचं मात्र तसं नसतं. एकदा पाडवा साजरा झाला की मग ही धूळ खात पडत असते. विचार केला की ह्या गुढीतून एक सुंदर झाड निर्माण झालं तर? कसं काय? हे बघा, बिया पडल्या ना इथे. हा, एकदा का पाडवा साजरा झाला की रोज पाणी घालायचं. मग छान रोप तयार होईल. आणि ते रोप मोठं झालं की ते मोठ्या कुंडीत लावायचं. ह्याने काय होईल माहिती? तुम्ही आता ज्यांना ज्यांना गुढ्या देणार ना, त्यांना हा पाडवा आयुष्यभर लक्षात राहील. छान आयडिया आहे. बरं झालं तुम्ही मला सांगितलं. हे मला कस्टमरला समजावायला खूप सोपं जाईल. पण आता निघा तुम्ही, कारण सगळेजण वाट बघत असतील ना गुढीची. हो हो, निघाला. थँक्यू. हा, वर्षा, येतो. शिवानंद गावडे. हा, शेफ मामा. शिवानंद गावडे. हेच तुझ्यापेक्षा नाव जड वाटायचं म्हणून तुझं नाव नंदू ठेवलं ना रे. माझ्यासाठी तू नंदूच. बरं, नंदू. त्या आनंदी ताई कुठे आहेत? का? तुझ्याकडे काय काम आहे तुझं? नको ना तोप टाकल्यासारखं बोलूस. तू समोर आलीस की आजही माझी बोबडी वळते. काय रे, बोबडी वळली तुझी? हो. हा, नाही, ते काय हो नाही ते चाललंय?
पटकन बोल ना, आनंदीकडे काय काम होतं तुझं? गुढींचे पैसे द्यायला विसरलो होतो, ते पैसे द्यायला आलो होतो मी आता. हा, हे पैसे आनंदीताईंना द्यायचे. ती नाहीये, ती गेले तिच्या नवऱ्याबरोबर. आणि काय रे नंदू, माझ्या वहिनीने अक्षरशः 1.5 दिवसात तुला गुढ्या बनवून दिल्या की नाही? हो. मग एक्स्ट्रा पैसे देणार आहेस की नाही तिला? हो देणार ना. डील? डील. ओके, किती पैसे देणार आहेस एक्स्ट्रा? तू सांग. एका गुढी मागे 50 रुपये एक्स्ट्रा द्यायचे. 50 म्हणजे 30 5 तरी 500. हा, एक मिनिट. 1500 झाले ना. हा, काय करतोय? ते हे 1500. हा, हा, म्हणजे एकूण झाले म्हणजे 31,500. हे घे. ए मला नको देऊस हं. तिच्या मेहनतीचे पैसे आहेत ना, मग ते तू तिच्या हातात दे, बरं वाटेल तिला. बरं, हे पैसे मी त्यांच्या हातात देतो. हा, पण तुला गुढी पाडव्यासाठी काय देऊ मी? मला हा. मला का? तुला माझ्याकडनं ही गुढी. ए मला तुझा नंबर देशील? हो देते ना. हो, वहिनींचाच नंबर घे, नाहीतर राघवचा घेशील तर राघव कमिशन घेईल त्यात. कमिशन कसलं? सगळं ह्यांनी केलं. ह्यांची साथ नसती ना वहिनी, तर मी काहीच करू शकले नसते. यांनी मला तुझ्या मुलीबरोबरचे फोटो दाखवलेत. अगं ते सेम साडीतले. चिंगी आणि मी. हो. ए मला पण माझ्या मुलीसाठी अशीच साडी शिवून घ्यायची आहे. एक तिला आणि एक मला. मी फोन करेल ना तुला. हो नक्की करा. मी हा प्रसाद ठेवून जाते, कोणी आलं तर द्या तुम्ही पण. ठेव. प्रसाद. नशीब काढलंस तू. वहिनी, नक्की तुमच्यासारखी बायको मिळवायची असेल तर काय करावं लागतं? हो सांगा ना वहिनी, म्हणजे काय उपवास वगैरे करावे लागतात? 16 पांढरे गुरुवार का 12 शुक्रवार का काय ते वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या म्हणजे मिळणार तुमच्यासारखी बायको? त्यासाठी राघव कर्णिक व्हावं लागतं. वा वहिनी, एक नंबर. मस्त क्लीन बोर्ड केलं याला. छान झाला ना कार्यक्रम? सगळे किती छान आहेत बोलायला. तुमच्या मित्रांना माझ्या हातची भाजी आवडली सांगितलं नाही तुम्ही मला कधी? सांगायचं ना. हरकत नाही, मी त्यांच्यासाठी जास्त बनवून देईन भाजी. बरं झालं ना मी आले. सगळ्यांच्या बायका आल्या होत्या. मी आले नसते तर कसं वाटलं असतं ते. पण आपलं लग्न झाल्यापासून असे कार्यक्रम झालेच नाही. आणि मुंबईत सणाच्या दिवशी कामाच्या ठिकाणी असे कार्यक्रम होतात हे पहिल्यांदा कळलं मला. बरं झालं आले. खरं सांगू, आधी भीती वाटत होती मला. काय बोलू, कसं बोलू. मी कधी भेटले नाहीये ना त्यांना. पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं मला खूप छान वाटलं. तुम्ही आहात? हो. मला वाटलं. काय वाटलं? नाही, काही नाही. बरं ठीक आहे, आत तर या. नाही नको, मी हे पैसे द्यायला आलो होतो. काल गडबडीत पैसे द्यायला विसरलो ना, सणाचा दिवस. मोजून घ्या. नाही बरोबर असते. नाही तसं नाही, म्हणजे तुम्ही एवढ्या घाईघाईत आणि लवकर गुड्या बनवून दिल्यात मला, तर मला वर्षाचं बोलणं ऐकावं लागलं. त्यातून खरं तर मला हे आधीच कळायला हवं होतं. पण मी प्रत्येक गुढी मागे 50 रुपये जास्त दिलेत, म्हणजे एकूण 31,500. कमी आहेत का? खूप जास्त आहेत. प्रत्येकी 1000 रुपये आमच्या चिंगीने जरा जास्तच सांगितले. खरं सांगू, मला 400 रुपयेच अपेक्षित आहेत. नाही थांबा, तुम्ही एक काम करा, प्रत्येक गुढी मागे मला 370 रुपये द्या. हो नाही, परवडतंय मला. मी हिशोब करूनच सांगतेय तुम्हाला. हे घ्या तुम्ही. 370 म्हणजे 11,100.
प्रत्येक गुढी मागे तुम्हाला 50 रुपये घ्यावेच लागतील. म्हणजे 12,600. अहो नको, वरचे पैसे नकोत दादा मला. नाही नाही, असं कसं? त्यातून वर्षांनी सांगितलं म्हणजे मला ऐकावंच लागणार. तिचं बोलणं टाळत नाही, म्हणजे तिचं बोलणं टाळू शकत नाही मी. तुम्हाला पैसे घ्यावेच लागतील. आणि त्यातून तुम्ही एवढ्या सुंदर सुंदर गुढ्याही बनवून दिल्यात. थँक्स. हो. तुमच्याकडे 100 रुपये सुट आहेत. 100 नाही आहेत माझ्याकडे, 500 आहेत डायरेक्ट. ऐका ना, मला सरसकट 12,000 द्या तुम्ही, चालेल. म्हणजे प्रत्येक गुढी मागे तुम्ही 50चे 30 केलेत, म्हणजे माझे 100-900 रुपये जात आहेत. हा असू द्या. तुम्हाला नक्की? हो हो हो, मला परवडत आहे. बरं 6. खरं तर विचारू नये, पण ह्या गुढ्या तुम्ही कुणाला विकल्या? अहो नाही नाही, तुम्ही बनवलेल्या गुढ्या कुठे विकल्या नाहीयेत मी. मग आमच्या उद्योगामधल्या काही महिला आहेत, त्या घरी जाऊन हा सण साजरा करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे वेळ नसतो. आणि काही महिलांच्या घरी अहो घराला खिडक्याच नाहीयेत, तर गुढी कुठे उभारणार. पण तुम्ही या ज्या छान गुढ्या बनवून दिल्यात ना, त्या मी त्यांना भेटवस्तू म्हणून दिल्यात. म्हणजे कसं ते हा सण साजरा करू शकतात, नाही का? छान काम करता तुम्ही. पण नक्की काय करतात? म्हणजे आता ह्या सगळ्या महिला एकत्र येऊन? मी कुटीर उद्योगातल्या वस्तूंचं मार्केटिंग करून त्या विकतो. म्हणजे काही बायका अगरबत्त्या, मेणबत्त्या, दिवाळीतल्या पणत्या बनवतात, त्या मी विकतो. काही बायका जेवण वगैरे बनवतात. काही बायका पापड, लोणची, सांडगे बनवतात, ते विकतो. काही बायका शिवणकाम करतात, म्हणजे त्यांनी तयार केलेले कपडे मी होलसेल मार्केटमध्ये जाऊन विकतो. असा छोटासा सेटअप आहे माझा. खरंच? असे पैसे देऊन त्यांच्या प्रेमाची किंमत करू नको. कसा दमाचे बाबा, त्याची आव तुझ्या बाजून किती खंबीर उभे असतात. या 2,000 रुपयांनी त्यांच्या प्रेमाची किंमत होईल काय गो बाय? नाही ना. होय आबा, बरोबर असा तुमचा. त्यांचे आशीर्वाद असत म्हणून ह्यो दिवस बघताय. होय गो बाय, असो प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येऊन दे. मी जर थय असतंय ना, तर तुझ्या डोक्यावर हात ठेवले असते, तुका आशीर्वाद दिले असते आणि तुझी दृष्ट काढले असते गो बाय. आबा, तुमचा हात कायमच डोक्यावर असता माझ्या. आणि एवढी प्रेम करणारी माणसं असतात, मग दृष्ट कोणाची लागत? होय बाय, कोणाची पण दृष्ट तुका लागता कामा नाही. माझा देवीकडे ह्याच मागणं असतं गो, तुझं संसार सगळा सुरळीत चांगला चालू राहून दे. बरं आबा, आता फोन ठेवते. हा, ह्या पैशांचा नक्की काय करायचं ह्याचा पण विचार करू होय ना? हा, कर कर बाय, विचार कर. हा, आम्ही पण ठेवतोय आता. आणि त्यात मला आनंद मिळतो. हे सगळं तेव्हा करायचं जेव्हा तू सेटल होशील. अगं बायका नवऱ्यानं दिलेले पैसे जपून वापरतात, त्यातून सेव्हिंग सुद्धा करतात. पण स्वतःचाच पैसा जपून वापरावा हेच त्यांना कळत नाही. आयुष्यात पैशाला खूप महत्व असतं पुढे, तेव्हा याच्यातला एक पैसा सुद्धा खर्च करायचा नाही. पण हे सगळं तुमच्यामुळे झालंय बाबा. अगं हो, असू दे ना. हे बघ, आमच्यासाठी काही करायचं असेल ना, तर 5 रुपयाची चॉकलेट आण आणि वाट सगळ्यांना. पुरेत आम्हाला तेवढे, आम्हाला समाधान वाटेल. यातला एकही पैसा खर्च करायचा नाही. नाही म्हणजे तुला कामासाठी काही लागलं तर यातून नक्की घे, पण भांडवल म्हणून. ठीक आहे, ह्या पैशांचं काय करायचं त्याचा नीट विचार करते. छान, अशीच यशस्वी हो. हा, काय हो, रवा आणलात का? हो, आणतो. मग आनंदी, मी पटकन जाऊन रवा घेऊन येतो, नाहीतर मला लेक्चर ऐकायला मिळेल आणि तुला त्रास दिला म्हणून मला डबल लेक्चर ऐकायला हवेल. मी खाली जातो, पेपर पण घेऊन येतो. पटकन आलो मी. हा, तुझं काम करायला जा. काम आहे तुला? हा, दे. चल, स्टुडिओला चालली. द्या ना. काय? टोपी. टोपी कशाला घालाय? 8 दिवस गावाला गेला होतास ना? नाही, 10 दिवस गेलो होतो. 10 दिवस? पण अचानक मला न सांगता. ते कोण नाही काय? काय बरोबर ना? यापुढे तुझा 10 दिवसाचा पगार कापतो बघ. आम्ही शिमग्याला आणि गणपतीला गावाला गेलो ना, त्यासाठी आमचा पगार कट केला ना, तरी आम्हा कोकणी माणसाला काय वाटत नाही. होय काय? त्याच्यापेक्षा जास्त ना शिमग्याची बोम आणि गणपतीचं भजन जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आता गणपतीला पण दांडी मारणार का? जावं लागणार. कणिक एक मिनिट साहेबानू, मी इलय. चल ठीक आहे, कामाला जा. साहेबान हाय. कामाला जा. कणिक, ते पैसे मिळाले भाड्याचे? काय? वहिनीने दिले, आनंदी वहिनीने.
पण ते काय ना की असं वहिनीकडनं पैसे घ्यायला बरं वाटत नाही. आनंदीने पैसे दिले? हा 12,000 दिले, 3,000 बाकी आहेत. ते काय म्हणतो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? म्हणजे आता तुम्ही नवीन खोली घेतली आहे, भाडं वेळाने देऊ शकत नाही म्हणून विचारलं. काय बोलताय तुम्ही? तेच तो बोलतोय ना. तुम्ही आनंदीकडून पैसे का घेतले? काय तुम्ही 10 तारखेपर्यंत भाडं दिलं नाहीत ना, म्हणून मी भाडं मागायला गेलो. आणि तुम्ही होतात म्हणून भाडं मागायला गेलो. तुमच्या जागी जर दुसरा कोण असता ना तर घराला कुलूप लावलं असतं. तर आहे. थांबा. ठीक आहे. या महिन्याचं भाडं माझ्याकडून उशिरा जात आहे, बरोबर आहे? म्हणून पुढच्या महिन्याचं आगाऊ भाडं मी देतोय. 30,000चा चेक आहे. पण एवढे 30,000 रुपये कशाला पाहिजे? 3,000 रुपये द्यायचे आहेत ना. यापुढे आनंदीकडे पैसे मागू नका, माझ्याकडे मागा. आणि आनंदीने तुम्हाला 12,000 दिलेत ना, ते मला आताच्या आता हवेत. 12,000 मी काय खिशामध्ये ठेवून फिरतो काय? घरी आहेत? हो घरीच आहेत, काय खर्च नाही केले. चला. काय आता हेच करत बसतो मी. काय झालं? मला रमाशी बोलायचंय. रमा इथे आहे ना? मी नाहीये, सांग त्याला. आहेत रमाताई. रमा, मला माहिती तुला खूप छोट्या छोट्या गोष्टी, लहान सहान आनंदाचे क्षण साजरा करायला खूप आवडायचा. मग माझ्या नोकरीचा पहिला दिवस असेल, तुझ्या नोकरीचा पहिला दिवस असेल, आपली पहिली भेट, प्रत्येक दिवस, तो प्रत्येक क्षण तू खूप आनंदाने साजरा करायचीस. आणि माझ्याबद्दल मात्र तक्रार करायचीस की मी असं कुठलाच दिवस क्षण साजरा करत असायचो. मला नाही लक्षात राहायचं हे दिवस, हे क्षण. पण आजचा दिवस माझ्या लक्षात आहे. खरंच? मग आज काय? आजच्या दिवशी तू प्रेग्नेंट असल्याचं मला कळलं होतं. तू तुझ्या हाताने मला गुलाबजाम भरवला होतास आणि ही इतकी मोठी आनंदाची बातमी मला सांगितली होतीस. तेव्हा आज येते वेळी सेलिब्रेट करायचं आपण. मी गुलाबजाम घेऊन येणार आहे. आनंदी, त्याला सांग या सगळ्याची काही एक गरज नाहीये. का नाही म्हणताय तुम्ही? तुमच्यासाठी करतायत हे सगळं. माझ्यासाठी नाही, निदान तुमच्यासाठी तरी करू द्या. तुला दुखवून, तुझ्याशी वाईट वागून मला गुलाबजाम वगैरे नकोय. रमाताई, माझ्यासाठी स्वतःच्या आनंदावर विरजण नका घालू तुम्ही. बरोबर बोलते आनंदी. रमा, तू तिच्यासाठी वाईट वाटून घेऊ नकोस. तिचे चुकीचं वागली आहे त्याची शिक्षा तिला मिळते. आणि हो, नशीब समज इतरांसमोर मी शांत असतो. रमा, मी संध्याकाळी येताना गुलाबजाम आणेन आणि आपण आजचा दिवस खूप छान आनंदाने सेलिब्रेट करूया. बाकी कुणाला काय वाटो, मला त्याची पर्वा नाही. आणि आता तर काय पडली, त्याचा बाऊ करून निदान 4 महिने तरी तुझ्याकडून सेवा करून घेते की नाही ते बघ. वर्षा, आई कामावर चालली अगं मी. काय ग, तू पण चालली, राघव गेला, आनंदी नाही. अरे काय तुम्हाला दयावा आहे की नाही रे आईची? एवढी जीवाच्या आकाराने ओरडते. अरे माझ्या भोवती भोवती थांबा रे, पटकन जीव गेला तर मी काय करू? आई संध्याकाळी आल्यावर तुझ्या अवतीभोवती थांबते. आता मला ऑफिसला जाऊ दे, आधीच खूप उशीर झालाय. हा, कसली नोकरी याची, आईची काही किंमतच नाही. आनंदी मी येते. हा हो, आणि हो, स्टुडिओत खाली काही काम असेल तर सरळ खाली जाऊन काम कर. जरा वेळाने आईच येईल बघ तुझ्याकडे. आनंदी थोडा चहा देतेस का म्हणत. आणखीन एक गोष्ट महत्वाची, ही अशी आशा सोडून चालणार नाही आनंदी.
तुझ्यातलं आणि दादाच्यातलं भांडण लवकरात लवकर मिटायला हवं. निदान आपण प्रयत्न तरी करायला हवेत ना. नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. सावकाश सावकाश. खूप दुखतंय का बाई. देवा, घे पाय माझी आई. अहो पाय सुजलाय तुमचा. हो मी काय बोलते, मी का मी म्हणून तर सांगत होते ना राघवला नको जाऊ. तो गेला ऑफिसला, वर्षा गेली, सगळेच गेले. मी आहे ना तुमच्या सोबत. हो ग राजा, तू आहेस ग. आनंदी, तुला असं वाटतं का मी खोटं करते? नाही अजिबात नाही. मला माहितीये तुम्हाला खूप त्रास होतो. आई मला काय वाटतंय, सावकाश सावकाश. हे बघा डॉक्टरांकडे जायलाच हवं आपण, त्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये माझ्याकडे. आई थांबा, आले मी, पर्स घेऊन आले. नको ग डॉक्टर, नको ग. अगं कसं सांगू तुला त्या डॉक्टर. नको चला चला बरं. नको ग. उठा ऐका ना आई. अरे देवा, काय करू मी. नको ग आनंदी, मला काय नाही काय हे काय, तुम्ही सगळे इकडे? काय झालं? आणि सुलक्षणा ते अशा खुर्चीवर का बसले? आई पडली घरात म्हणून तिला डॉक्टरांकडे नेलं होतं. पण आता ह्या दुखऱ्या पायाने आई वर कशी चढणार ना, म्हणून तिला खुर्चीत बसवून नेतोय. पण हा तर पहिला मजला आहे. आता अशीच वरात जाणार आमची. अरे बापरे, 6 मजले तुम्ही असे वर जाणार? तुम्ही एक काम करा, आमच्या घरी थांबा. राघव, अरे त्यांना बरं वाटलं ना की हळूहळू येतील त्यावरती. ठीक आहे, मी पाणी घेऊन येतो. हा चालेल ना? नाही, मला नाही थांबायचं यांच्याकडे. बघा, आजारपणात मला मरण आलं तर मला माझ्या घरी मरण येऊ दे. मी लोकांच्या दारात मरणार नाही, सांगून ठेवते तुला. मला कोणावर अवलंबून राहायचं नाहीये. मला घरी काय झालं? तिला घरी घेऊन जातो. घ्या पाणी घ्या. महाराजा, तुम्ही सगळेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता? नाही, आनंदी घेऊन गेली होती. मग तिकडनं तिने आम्हाला फोन केला. हा, आणि मग आम्ही गेलो तिकडे. बरं झालं. आनंदी आहे म्हटल्यावर तशी काळजी नाही. मी काय म्हणते, थँक्यू. जीवाला खूप दमायला झालं. ए चला रे मुलांना, उचला. मी तयार आहे, चला रे. उचला. नाही, एरवी झोपताना सुद्धा तू मंगळसूत्र काढत नाही. एवढी हॉस्पिटलमध्ये गेली, तुला कळलं कसं नाही गळ्यामध्ये मंगळसूत्र नाहीये? बघ बाबा, तुला म्हणाल होतं सकाळी आपल्याला सेलिब्रेट करायचंय. मी गुलाबजाम पण घेऊन आलो. हे बघ, आईचे जुने रिपोर्ट घेऊन बोलवल्या डॉक्टरने, तर ते शोधून ठेवतो मी. तुला घ्यायचं आता. कुठे दुखतंय? इथे तेल आणलंय मी, ते शर्टाचं बटन काढ. नको, काही गरज नाहीये, व्यवस्थित आहे मी. हात दुखतोय ना तुमचा, तेल लावून देते, बरं वाटेल तुम्हाला. नको. नवरा म्हणून कर्तव्यात कमी पडणार नाही आहेत ना तुम्ही? मग बायको म्हणून कर्तव्यात मी कमी पडेन असं वाटतंय का तुम्हाला? बरं वाटेल, तेल लावून देते. काढा ते शर्टाचं बटन. कुठे?
आनंदी विचार. रमाताई सांगा ना, आईंचे रिपोर्ट्स कुठे ठेवलेत हे विचारतायत. आनंदी, तुझं मंगळसूत्र वाढवलंय. नुसतं वाढवलं नाहीये, ते कुठेतरी पडलंय, ते आधी शोध. जोपर्यंत तू ते मंगळसूत्र घालत नाही ना, तोपर्यंत मी काय बोलते हे तुला कळणार नाही आणि मी तुला दिसणार सुद्धा नाही. तू आधी ते घाल, मंगळसूत्र शोध. रमाताई कुठे आहात तुम्ही? रमा इथे नाहीये. नाही. असं कसं इथे नाहीये? मग कुठे बघ. रमाताई. आनंदी, मी इथेच आहे, बघ तरी. ते तिसऱ्या खणात आईंचे पेपर्स ठेवलेत. रमाताई या ना समोर. आनंदी, कसं सांगू तुला? घाल ना ते मंगळसूत्र, बघ ना ते कुठे आहे ते. आनंदी, रमा कुठे? काय माहिती, इथे दिसत नाही रमाताई. शोध तिला, बघ. हो बघते, थांबा. रमाताई. 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 आनंदी, आनंदी बघ ना, मी इथे. आनंदी, आईचे रिपोर्ट्स मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यावर पुढचे उपचार ठरणार आहेत. तिसऱ्या खणात आहेत. हो कळतंय मला, पण एरवी हाक मारली ना की येतात लगेच त्या. अजून कुठे असू शकते ती? गच्चीवर. बऱ्याच वेळा गच्चीवर भेटल्यात मला. मी बघते, असतील गच्चीवरच असतील. आनंदी, अगं मी इथे. तुला कळत कसं नाहीये? तुझं मंगळसूत्र वाढवलंय, नुसतं वाढवलं नाहीये, तर ते पडलंय कुठेतरी. शोध. तुला का कळत नाहीये? आपण मंगळसूत्राने बांधलंय गेलोय. शोध ते आधी, घाल ते मंगळसूत्र. का कळत नाहीये तुला आनंदी? मी इथे अडकलीये. रमाताई. 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 आनंदी, काय झालं? आली रमा कुठे आहे? नाही अहो, तू रमाताई. विचारलंस का तिला? कसं विचारणार मी त्यांना? त्या कुठेच दिसत नाहीयेत मला. कुठेच नाही दिसलं म्हणजे? आणि तुझं माझ्याकडे एवढं महत्वाचं काय काम आहे? बरं आहे तर आहे, तुला फोनवर नाही सांगतायत. हे कसं फोनवर देणार? लेप आहे, माझ्या आईने बनवलाय. आईंसाठी, तुझ्या. त्यांच्या पायाला लागलाय ना म्हणून. नाही, पण त्यांची जी औषधं चालू आहेत ती चालूच ठेवा. याने अजून लवकर बरं वाटेल त्यांना. सॉरी, मी उगाच एवढं बडबडले तुला. पण आता कशाला आणलास? उद्या सकाळी आणून दिलं असतं तरी चाललं असतं. आता कशाला एवढी घाई केलीस? नाही, माझा दिवस असाच असतो. सकाळी 7 वाजता बाहेर पडतो तो डायरेक्ट रात्री 11 वाजता फ्री होतो मी. आज सुद्धा रात्री 11 नंतर घरी गेलो तेव्हा लक्षात आलं, अरे हे द्यायचं राहिलंय. मग न जेवताच इथे निघून आलो. आता घरी जाऊन जेवे. तू अजून जेवला नाही? नाही, मला सवय आहे त्याची. बरं ठीक आहे, आता लगेच घरी जा आणि जेव. आणि जेवलो असा मेसेज कर मला. मेसेज कर नक्की, जेवलो असा. हो. गुड नाईट. हा, गुड नाईट. ते हो. येतो. मंगळसूत्र वाढवलं माझं. कपाटातनं मुहूर्तमाने हवा होता. मोकळ्या गळ्याने कसे फिरणार मी? येऊ आत?
तुला मदत तर करायची नाहीये, मग धीर देण्याचं नाटक कशाला करतेस? तुला यायचं, तू घरीच जा. असं का करताय तुम्ही? आधीच आमच्या दोघांमध्ये गैरसमज कमी आहेत का? त्यांना वादाला अजून एक विषय मिळालाय. ह्यांच्यासाठी यांना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही मला दिसताय हे मी त्यांना सांगितलं नाही. कुणाच्या सांगण्यावरून तर तुमच्या सांगण्यावरून, पण खोटेपणाचा आळ कुणावर येतो तर माझ्यावर येतोय रमाताई. तुम्ही मला दिसत नाही आहात, तुम्ही कुठे आहात मला माहिती नाहीये, मी तुमच्याशी बोलू शकत नाहीये, पण यांना माझ्यावर विश्वास नाहीये. पण या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होतोय कळतोय ना तुम्हाला? आईंचे रिपोर्ट्स कुठे हे मी तुम्हाला मुद्दाम विचारत नाहीये. आईंबद्दलची मला काळजी नाहीये असं माझ्या नवऱ्याला वाटतंय. असे आरोप लावतात ते माझ्यावर. रमाताई कुठे लपून बसलात तुम्ही? का समोर नाही येतात तुम्ही? राग आलाय का तुम्हाला माझा? राग आला असेल तर या ना समोर, बोला तर माझ्याशी. आनंदी, मला तुझा कोणत्याही पद्धतीने राग आलेला नाहीये, पण कसं सांगू तुला, मी इथे प्रेम मध्ये अडकून पडलीये ग. आईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले ते, त्यांना ऍडमिट करायचे म्हणून, पण मी त्यांच्यासोबत जायचं नाही असं माझा नवरा वागतोय माझ्याशी. मी काय करायचं? आणि हे सगळं तुमच्यामुळे होतंय रमाताई. जेव्हा मला खरंच गरज असते ना रमाताई, तेव्हाच तुम्ही नाहीशा होतात. का बरं? कसं सांगू तुला आनंदी, हे सगळं तुझं मंगळसूत्र वाढवलंय ना त्यामुळे झालंय. मागच्या वेळी असंच झालं होतं. मला वाटलं तुम्हाला घालवण्यासाठी बबनने काही उपाय केले असतील, त्यामुळे तुम्ही निघून गेला असाल. मी बबनवर चिडचिड केली, त्याची काही चूक नसताना. तर का करताय रमाताई तुम्ही? अशा वेळी तुम्हाला कसं सुचतं नाहीसं व्हायचं? नेमकी तुमची गरज असते तेव्हा तुम्ही बरोबर गायब होतात. आता तुम्हाला असं काय काम आलंय की तुम्हाला गायब व्हावं लागलं? आनंदी, गेली नाही निघून इथून? हो. आता बघतोच हिला. अशी गेलेली भूत जागेवर आणायची माझ्याकडे 4 उपाय आहेत. माझे आजोबा पण करायचे ना. त्यातला सगळ्यात महत्वाचा आणि सोपा उपाय. मिरच्या. मिरचीची धुरी दिली ना, मग दुसऱ्या जगात कुठेही असू दे, तिथं खोकला लागून परत येते की नाही बघ. आनंदी, आलोच मी. तव्यावर गरम करून आणतो. आणि करवंटे तरी असतीलच ना आपल्याकडे? नाही, आपल्या जेवणात खोबरं असतं बरोबर. तरी किती करवंटे आहेत? मी बघतो. कशी गेली तरा तरा ऑफिस मध्ये, तेव्हा नाही तुला काय? पी तसाच पी. हो पिते मी तू. हो दे. मी तुला सांगितलं होतं नको येऊ म्हणून, का आलीस? का नाही यायचं मी? नाही, मला मान्य आहे तुमच्या आई आहेत त्या, तुमची बहीण आहे, तुमची मुलगी आहे चिंगी, पण आता तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात ही नाती आली आहेत ना. मग माझ्या माणसांसाठी मला काही करायचं असेल तर पुण्यात थांबवायला नाही पाहिजे मला. एवढंच जर काय तर मग आम्हाला विचारतच ना रिपोर्ट्स कुठे आहेत ते. आनंदी, आनंदी आले आई. अगं काय हवंय आता तुला? ऐक, अगं हे बघ नाही, अगं ही चादर टोचते अगं मला. ही चादर नकोय माई बघ खूप. ओ कौन है उधर? ये चादर नहीं चाहिए आई, आई, थांब. अगं टोचते ती चादर. हे बघा, माहिती होतं म्हणून मी घेऊन आलीये चादर. आणलीस का? नाही ये लेके जाओ. आई आई थांब जरा. त्यांना कोणाला लागली तर घेऊन. नेतील ते. थांब तू, हो, तूच असं. शांत हो आधी. हे बघा मिस्टर कर्णिक, ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे आपल्याला आता फार काळ थांबता येणार नाहीये. त्यात त्यांना इंजुरी झाल्यामुळं त्यांच्या पायावर प्रेशर आलेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर ऑपरेशन करावं असं मी तुम्हाला सजेस्ट करीन. डॉक्टर, खरं तर त्या तयारीनेच आम्ही आलेलो आहोत आणि आईची समजूत काढली आहे मी. ठीक आहे. बरं हे बघा, आधी जर रिपोर्ट्स मिळाले असते ना तर खूप बरं झालं असतं. म्हणजे हे दुखणं नक्की कधीपासून सुरू झालं, तेव्हा परिस्थिती कशी होती याचा मला थोडासा अंदाज आला असता ना. जुने रिपोर्ट्स मिळालेत का? डॉक्टर नाही मिळाले आणि वाटत नाही ते मिळतील, असे खूप वर्ष झाली त्यामुळे. ठीक आहे, मग आपल्याला सगळं हे पहिल्यापासून परत करावं लागेल. आईंचे रिपोर्ट सापडले असते तर बरं झालं असतं. आपण प्रोसिजर सुरू करूया.
ठीक आहे डॉक्टर, मी बाकीच्या गोष्टी मॅनेज करून ठेवतो, तुम्ही प्रोसिजर सुरू करू शकता. बाप्पा, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने हे मंगळसूत्र यांनी माझ्या गळ्यात घातलं होतं. पूजेच्या वेळी ते मला म्हणाले की हे रमाताईंचं मंगळसूत्र दे म्हणून. मी नाही काढलं. कशी काढणार? शेवटी हे मंगळसूत्र म्हणजे सौभाग्य आहे माझं. पण त्यावेळी मी ठरवलं होतं, जर हे मंगळसूत्र माझ्या गळ्यातून निघालं तर मी ह्यांना सांगणार, ह्यांच्या हातून ते मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालून घेणार. मागच्या वेळेस हट्ट करून ह्यांच्या हातून मी ते मंगळसूत्र घालूनही घेतलं. बाप्पा, आता अशी परिस्थिती नाहीये ना की हे स्वतःच्या हाताने हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालते. पण ह्या मंगळसूत्राचा मान माझ्या मनात कायम असेल. बाप्पा, आता हे मंगळसूत्र मी स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात घालते. आनंदी, अगं वेळे घाल लवकर मंगळसूत्र, लवकर घाल. ओ काकू, मी हॉस्पिटलमध्ये कामाला नाहीये. नाही नाही. मग तू मला इथे भेटायला? आई, अगं आनंदीने ज्या गुढ्या केल्या होत्या ना त्या यानीच विकत घेतल्या. तेव्हा आमची खूप वर्षांनी भेट झाली. आणि तो लेप तुला लावला होता ना, तो सुद्धा यानेच आणून दिला होता. हो का? चांगला होता लेप. गुढीचा उद्योग करतो का तू? आई ग, पण मग गुढीपाडवा संपल्यानंतर आबाळ होत असेल ना रे कुटुंबाची? अहो नाही नाही, माझं गृहोद्योगाचं काम आहे. म्हणजे घरगुती वस्तू बनवण्यासाठी मी असं सेटअप तयार केलेले आहेत. अनेक महिला माझ्या इथे कामाला आहेत. म्हणजे अगरबत्ती, जेवण, कापड अशा वस्तू बनवतो आणि मी मार्केटमध्ये जाऊन विकतो. ते आता हेच बघा ना, आमच्या इथे बनवलेली ही गोधडी मी तुमच्यासाठी आणलेली आहे. बघू बघू. ही पहा. अगं छान आहे ना? छान आहे, छान आहे. माझ्यासाठी आणलीस का? हो. वा, सुरेख. माझा मुलगा राघव, तो तुला याचे पैसे पोचते करेल. हो. अहो नाही नाही, मी हॉस्पिटलमध्ये गोधडी विकायला नाही आलोय, तुमच्यासाठी भेट घेऊन आलोय मी. ती तुमच्यासाठी. अगं बाई, म्हणजे लोक फळं आणतात, नारळाचं वगैरे ते पाणी आणतात, तसं तुम्हाला गोधडी आणि चांगलंय चांगलंय. बाबा नंदू, काय मग घरी कोण कोण असतं तुझ्या? मी, आई आणि माझी बहीण. सध्या मी आणि आईच आहे, कारण बहिणीचं आत्ताच लग्न झालं. आणि भाऊ भाऊ वगैरे आहे घरी? नाही का? भाऊ नाही. तुझं लग्न झालंय की नाहीच झालं, की आता एवढं वय वाढलं म्हटल्यानंतर सोडूनच दिला का विचार? नाही झालं का लग्न? मग करावंसं नाही वाटलं का? नंदकुमार राव. आई, काय अगं त्याच्या चौकशा करत बसलीस? तो तुझी चौकशी करायला आलाय, तू त्याचीच काय चौकशी करतेस? तुला काय कळतंय? हिला काही कळत नाही. थांब, तू गप्प बस ग. तर नंदकुमार राव, आई कशा आहेत तुमच्या स्वभावाला? धन्यवाद. म्हणजे लग्नात पहिल्यांदा यांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं तेव्हा? हो, तेव्हा मी प्रेम मधनं बाहेर पडले. मग माझं बोलणं तुला ऐकायला यायला लागलं, मी तुला दिसायला लागले. कळलं तुला? हे बघ, आता हे सगळं कसं झालं, कोणी केलं, काय झालं मला माहिती नाही, पण हे सत्य आहे. मंगळसूत्र काढूनच टाकलं तर मी तुला दिसणार नाही, माझं बोलणं तुला ऐकू येणार नाही, आणि हे तुझं मंगळसूत्र वाढवलं ना तर मी पुन्हा प्रेम मध्ये अडकून पडेल. मग मला तुझ्याशी बोलता नाही येणार. आनंदी, बोल, तुला अजून काही विचारायचंय का? विचार, पण हे मंगळसूत्र काढू नकोस. हा, काय विचारायचं होतं? विचार ना. हा, अहो आईंचे रिपोर्ट्स कुठे आहेत हे विचारायचं होतं मला तुम्हाला.
तेच तर मी तुला ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण हे तुझं ते मंगळसूत्र वाढवलं होतं ना, म्हणून मी तुझ्या समोर येऊ शकत नव्हते. पण मी ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होते, माझं बोलणं तुझ्यापर्यंत पोहोचत नव्हतं. मी काही मुद्दाम लपलेले नव्हते बरं का आनंदी. रमाताई, अहो आता आलायत ना तुम्ही इथे, मग सांगा ना आईंचे रिपोर्ट कुठे आहेत? काय तुम्हाला घरामध्ये साधे रिपोर्ट शोधता येत नव्हते का? आईंचे रिपोर्ट कुठे आहेत रमाताई? अगं टीव्हीच्या खाली ते कपाट आहे ना, तिथे तिसऱ्या खणात सगळ्यात खाली ठेवलेत बाजूला. काय तुम्ही आतमध्ये शोधत बसलात? रिपोर्ट होते बाहेर. जा ना आता लवकर. त्यांनीच सांगितलं मला की रिपोर्ट्स कुठे आहेत. रिपोर्ट्स कुठे होते माहितीये तुम्हाला? आपला टीव्ही आहे ना, टीव्हीच्या खालचं कपाट, तिथे होते रिपोर्ट. सगळाच गोंधळ. हे सगळं त्यांनी सांगितलं मला. त्या मला म्हणाल्या की तुमचे मेडिकलचे कागदपत्र आहेत ना, ते चिंगीच्या खोलीत आहे, आणि चिंगीला लस दिली होती त्याच्या पावत्या आहेत, त्यात तुमच्या खोलीत आहेत. चिंगीचा जन्म दाखला पण आहे, घरातच आहे, तुमच्या कपाटातच आहे. तुम्ही नवीन बनवला ना जन्म दाखला. आणि वर्षाताईंच्या कॉलेजचा निकाल पण आहे आईंच्या कपाटात. सगळं मला रमाताईंनी सांगितलं. काय चाललंय तुझं हे आनंदी? तुला किती महत्व आहे हे दाखवून देण्यासाठी हे सगळं करत होतीस ना तू? म्हणजे शेवटच्या क्षणी तुला सगळं काही हाती मिळालं आणि मग तू धावत येऊन इथे दिलंस, म्हणजे मग सगळ्यांच्या लक्षात येईल की तू किती गुणाची आहेस, म्हणून सगळं केलंस तू. नाही हो, कारण आईने तुझं कौतुक तर केलंच आहे. डॉक्टरांनी वाटलं असेल तू किती गुणाची सून असते. पण हे सगळं करून तू जे केलंस त्यावर पांघरून घालता येणार नाही आनंदी. हे सगळं रमाला तू आधीच विचारून रिपोर्ट हाती आले असते ना, तर आईला जो त्रास झाला तो झाला नसता. अहो काय बोलताय तुम्ही? काय खोटं बोलतोय मी? तुला हवं तेव्हा रमा तुला दिसते, आणि नको तेव्हा ती तुला दिसत नाही. नाही, सोयीस्कररित्या नाही दिसत त्या मला. हे मंगळसूत्र आहे ना, त्यांचं मंगळसूत्र मी गळ्यात घातलं की त्या दिसतात मला. खरंच सांगतेय, आपल्या लग्नाच्या दिवशी तुम्ही हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं ना, त्या दिवसापासून दिसायला लागल्यात त्या मला. पण मला ह्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. रमा त्यांना सगळं माहिती होतं, त्यांनी सांगितलं मला हे सगळं. आता हे मंगळसूत्र वाढवलं ना, त्यामुळे त्या मला दिसत नव्हत्या, कारण त्या प्रेम मध्ये अडकून पडल्या होत्या. तू मला मूर्ख समजतेस का आनंदी? रमा फ्रेम मध्ये अडकून पडली होती, मंगळसूत्र घातल्यानंतरच ती तुला दिसते. काय चाललंय तुला? खरंच सांगते, मग विश्वास ठेवा माझ्यावर. या मंगळसूत्रामुळे दिसतात त्या मला. आनंदी, म्हणजे तुझ्या ऐवजी इतर दुसऱ्या कुठल्या मुलीशी माझं लग्न झालं असतं आणि तिने रमाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं असतं, तर तिला ही रमा दिसली असती. दिसली असती का रमा तिला? सोन्यासारखी बायको मिळाली तुला, त्या त्रास द्यायचा नाही. सोन्यासारखी. सोन्याचा भाव वाढला का ग मालू? पूर्ण शुद्धीत आलेल्या नाहीये. मागे कोण आहे ग? आई, मित्र आहे माझा. नंदकुमारराव का? माझा होणारा जावई मला बघायला आला. नंदकुमारराव, तुम्हीच माझे जावई होणारी काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. काही बडबडती ही. रमा हवी होती. रमा हवी होती. अगं बाई, पण रमा असती तर आनंदी नसती माझी. दोघी हव्या होत्या, नांदल्या असत्या बहिणी बहिणीसारख्या एका घरात. आई, तू काय बोलतेस तुला कळत नाहीये. अजून गुंगी गेलेली नाहीये. तू आता आराम करणं जास्त गरजेचं आहे. आराम कर बरं, झोपून राहा.
हो नाही झोपू दे त्यांना, आम्ही निघतो राघव. हं? ठीक आहे. सुलक्षणाताई येते आम्ही. हो घरी आल्यानंतर भेटूया आपण. हो मालू भेटू. येतो. बरं दादा, तू आणि आनंदी तुम्हीही आता घरी जा. खूप धावपळ झाली तुमच्या दोघांची. घरी जाऊन आराम करा. मी आहे इथे आईजवळ. काही प्रॉब्लेम नाही, काही लागलं तर फोन करेन मी. नक्की? हो नक्की. ठीक आहे, येतो मग आम्ही. आई येतो आम्ही. झोपली, झोपू दे. चल चिंगी. आई येतो आम्ही. आनंदी, आणि तू इकडचा विचार करू नकोस. तू घरी जाऊन शांतपणे झोप. खूप दगदग झाली आज तुझी. आहे मी इथे. आनंदी का असं सांगते? तिला काय वाटलं ती सांगेल आणि मी विश्वास ठेवेन तिच्या या बोलण्यावर की मंगळसूत्र घातलं की रमा दिसते. आता ह्यांना कसं पटवून देऊ की खरंच मंगळसूत्र घातलं की रमाताई दिसतात? ही का विश्वास ठेवत नाहीये माझ्यावर? आनंदी मला सांगणार आहेस तू रमाचा आणि त्या मंगळसूत्राचा कसा काय संबंध आहे? आनंदी, खरं सांगू नकोस त्याला. आधीच सगळं खरं सांगून तुमच्या नात्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. हे मंगळसूत्राचं सांगून बसलीस ना तर अजून अडचणी निर्माण होतील. सांगू नकोस त्याला. तुम्ही जसं माझ्याशी खोटं वागताय ना रमाताई, तसं नाही वागणार मी यांच्याशी. तुम्हाला सगळं माहितीये, तुम्ही सगळं लपवून ठेवलंय माझ्यापासून. मी नाही करणार आहे असं. मी सगळं सत्य सांगणार आहे यांना. आणि तुम्हाला काय वाटतंय, माझा विश्वास बसलाय तुमच्यावर? तुम्ही मला आता सांगताय की आता हे तुझं मंगळसूत्र वाढवलं ना तेव्हा तुम्हाला कळलं की मंगळसूत्र जेव्हा मी गळ्यात घालते तेव्हा मी तुम्हाला बघू शकते, आणि जेव्हा मंगळसूत्र वाढवलं जातं तेव्हा तुम्ही फ्रेम मध्ये अडकून पडताय. हो ना, तुम्ही फ्रेम मध्ये असताय. फक्त हे मंगळसूत्र मी जेव्हा गळ्यात घालते तेव्हा मी तुम्हाला बघू शकते, आणि हे मंगळसूत्र वाढवलं किंवा मी काढलं की मी तुम्हाला बघू शकत नाही. अहो हे बघ, हे रमाताईंचं मंगळसूत्र आहे ना, हे मी जेव्हा गळ्यात घालते तेव्हा मी रमाताईंना बघू शकते, आणि मंगळसूत्र माझं वाढवलं किंवा मी गळ्यातनं काढलं तर मी रमाताईंना बघू शकत नाही. आणि हे मंगळसूत्र मी घातल्यावर मलाच ह्या दिसतात, आणि दुसरं कोणी हे मंगळसूत्र घातलं तर त्यांना दिसतील किंवा नाही दिसणार हे मला नाही माहिती. आणि हे माझं मंगळसूत्र दुसरं कोणी गळ्यात घालून हे सगळं शोधून काढावं अशी माझी अजिबात इच्छा नाही, कारण हे मंगळसूत्र माझं आहे. माझा हक्क आहे या मंगळसूत्रावर. आणि हे फक्त काळे मणी सोन्याच्या वाट्या एवढंच नाही तर माझं सौभाग्य येते. या घराची विस्कटलेली घडी घालून दिलीये ती. आपल्या चिंगीवरती प्रेम केलंय, आपल्या घरातल्या सगळ्यांवरती प्रेम केलंय. तुला सावरलंय तिनं, माझं अस्तित्व जपलंय तिने. हे तिच्याशिवाय शक्य झालं नसतं राघव. इतका स्वार्थी नको बनूस. राघव काय करतोस? नाही राघव, राघव नाही. पण माझे काय करताय तुम्ही?